छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये वतनदारी देण्याची पद्धत बंद केली होती। कालांतराने ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळेस महाराणी येसूबाई यांच्या सल्ल्याने छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले। राजाराम महाराज जरी छत्रपती झाले तरी स्वराज्याची परिस्थिती बिकट होती आणि अशा वेळेस ते छत्रपती झाले आणि संभाजी महाराज देखील कैदेमध्ये असताना अनेक मराठी सरदार औरंगजेबाला जाऊन मिळाले। औरंगजेबाने छत्रपती राजाराम महाराज यांच्या विरोधामध्ये त्यांना पकडण्यासाठी अनेक आघाड्या उघडल्या। यामध्येच महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजाला जिंजीला जाऊन स्वराज्य चालवण्याचा सल्ला दिला आणि महाराज जिंजीला जाऊन स्वराज्य चालवू लागले। अशातच औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये किंवा स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत पुन्हा सुरू केल्यामुळे मराठी शाहीला खूप तोटा झाला। छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला जाऊन औरंगजेबाच्या विरोधामध्ये 2 आघाड्या उघडल्या, पण यांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांच्याकडे पैसा, शस्त्र किंवा मनुष्यबळ हे काहीही नव्हते। म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्यातून परत गेलेले जे सरदार होते त्यांना परत बोलवण्यासाठी वतनदारीची पद्धत डबल सुरू केली।